बोचा बोचा, अरे हॅलो बोचा पार्टी, हॅलो हॅलो हॅलो. तर आपल्या स्वागतासाठी नेपाळच्या पोरी तीन पोरी इथे उभ्या राहिलेल्या आहेत आणि हे वाडगे आहेत जे असे गोल गोल फिरून शांतीसाठी वापरले जातात. तर मित्रांनो आपल्याला असं काय राहायला भेटलंय. हे मडका दिसतंय तर 10 ते 15-20 मिनिटाचं अंतर राहिलेलं आहे आपलं. आणि फायनली आपण 3800 मीटरच्या उंचीवरती आपण पोहोचलेलो आहे. खूप सोडली होती. चला हे असं काही कुरकुरीत फुरफुरीत एकदम जेवण भेटलेलं आहे. काय म्हणतात भाऊ याला? तर मित्रांनो आपण पोहोचलेलो आहे जॉन्सनमध्ये आणि जॉन्सनमध्ये बघा तुम्हाला काय दाखवतो. बऱ्याच टायमानंतर नाहीतर तर दुधाचा चाय पित होतो. श्री महाकाल मित्रांनो, मी विपुल तुमचं सर्वांचं स्वागत करतो टाइम टू ट्रॅव्हलमध्ये. आणि काल रात्री आपण ज्या दादाने आपल्याला लिफ्ट दिली होती त्या दादाने या रूममध्ये आपल्याला राहायची व्यवस्था करून दिली होती. ते पण इकडंच राहतात. आणि चला तर आता आपण फ्रेश वगैरे झालेलं आहे आणि आता इथून आपण मुक्तिनाथ साईडला चाललेलं आहे. मुक्तिनाथ मंदिर नाही म्हटलं तरी 25 किलोमीटर राहिलेलं आहे. तर आज आपले दर्शन होऊन जातील भावानं फायनली. तर बघूया किती टायमानंतर आपण मंदिरामध्ये पोहोचतोय, कसं काय होणार आहे सर्व तुम्हाला सांगणार डिटेल्समध्ये. तर व्हिडिओ भावानं शेवटपर्यंत बघत राहा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आजचा आपला असा काही गेटअप आहे सर्व. चला तर निघूया मित्रांनो. असं काय वातावरण आहे इकडचं सकाळचं. आणि आता आम्ही असंच चालत चाललेलं आहे कारण की गाड्या नाच्या बराबर येतात. आता एक ट्रक येतोय तर बघूया ट्रकला थांबून, जर थांबलं तर ठीक आहे नाहीतर नाही. भरलाय. तर मित्रांनो ट्रकमध्ये सामान भरपूर होता आणि आमच्याकडं ऑलरेडी 2 बॅगांचं सामान आहे. तर भाऊ काय थांबला नाही तर 100% थांबला असता. हो ना. आपण जिथून चाललो आहे आता तिकडं सर्वात जास्त फेमस म्हणजे थकाली भोजन आहे. म्हणजे 1 नंबर भोजन म्हणतात थकाली. तर मस्तांगमधलं सर्वात फेमस जेवण म्हटलं तर थकाली भोजन आहे. आणि हर एक दुकानावर लिहिलेलं आहे की थकाली किचन, थकाली भोजन, थकाली डिनर असं सर्व काय लिहिलेलं आहे. तर आपण रिटर्न येताना एकदा तरी आपण ट्राय करू थकाली जेवण काय आहे नक्की. जॉन्सनमध्ये पोचलेलं आहे आणि जॉन्सनमधलं विमानतळ आहे पण आता सध्या बंद आहे कारण की पावसाचं वातावरण असतं त्याच्यामुळे इकडं थोडं बंद केलेलं आहे. नाहीतर विमानं येतात इकडं. थोडा मौसम कधी पण खराब होतो त्याच्यामुळे सध्या तरी नाही येत आहे. वरती बघा घराच्या वरती शिंग वगैरे ठेवलेलं आहे. आणि हे बघा इकडचं कल्चर बघा काय खतरनाक आहे, एकदम युनिक आहे थोडासा. हो ना. डॉगेश भाई बघा कसलं एकदम दिसतं डेंजर. आणि ही आहे ना याकची चांबडी आहे याक. ते बघा तिकडं पण ठेवलेलं आहे. इथं पण बघा बसण्यासाठी हे असं काय कुरकुरीत फुरफुरीत एकदम जेवण भेटलेलं आहे. काय म्हणतात भाऊ याला? चण्याची डाळ आहे, उसल आणि इकडची ट्रॅडिशनल रोटी आहे म्हणते. लय जबरदस्त. आणि समोर बघा एअरपोर्ट आहे पण आता बंद आहे. एकदम कुरकुरीत आहे. जबरदस्त भावांना डिश भेटलेली आहे. तांदळाची ह्याच्याने बनवलेली आहे देसी घी मधली. आणि सब कुत्रे काय नुसते बॉम्ब वाटतात ते बघ. आपला नाश्ता वगैरे झालेला आहे आणि आता आपण निघालेले मुक्तिनाथ बाबाच्या दर्शनासाठी पुढे. आणि इकडचं बघा हे घरांवर बघा लाकडं वगैरे ठेवलेले आहेत. आणि असं काय वातावरण आणि असं काय मित्रांनो. आता आपण असं रोडवरनं चाललोय तर इकडं बघा माती वगैरे भरण्यासाठी आपल्याकडे घमेला वापरतात. इकडं टोपल्या आहेत आणि लोक असं टोपलीच्या ह्याच्यातनं माती वगैरे घेऊन जातात जे घरकाम वगैरे करायला आलेले असतात, म्हणजे घराची कामं करतात त्यांच्यासाठी. आणि असं फावड्याने भरून त्या ह्याच्यामध्ये टाकतात रेती वगैरे. तर मित्रांनो आपण पोचलेलं आहे जॉन्सनमध्ये. आणि जॉन्सनमध्ये बघा तुम्हाला काय दाखवतोय हे बघा. एक काली गंडकी नदी आहे आणि त्याच्यामध्ये बघा सच्चे शालिग्राम तुम्हाला बघायला भेटतील. हे बघा काय खतरनाक दिसतात ना सच्चे शालिग्राम. चला तुम्हाला अजून भावानो तुम्ही तिकडून दाखवलं तुम्हाला. त्याच्यानंतर आपण जवळ आलेलं आहे. समोर आहे भावानो कालीगंडची नदी आहे. आणि कालीगंडच्या नदीमध्ये बघा तुम्हाला एकदम सच्चा शालिग्राम बघायला भेटेल भावानो. आणि त्या बोर्डावर लिहिलेलं आहे की हे बघा काय लिहिलेलं आहे तुम्ही वाचा एकदा. आणि हे पूर्ण म्हणजे नैसर्गिकरित्या तयार झालेला शालिग्राम आहे जे भगवान विष्णूचा
प्रतीक मानला जातो की ह्या कालीगंजची नदीमध्ये तुम्ही जर शोधलात तर तुम्हाला 100% मिळेल, पण थोडं कठीणमध्ये मिळतो. आणि हे बघा कसा स्वतःहून तयार झालेला आहे या एवढ्या दगडावरती. याला सच्चा शालिग्राम म्हणतात भावानो. लय आपली इच्छा होती भरपूर की हे बघायची आणि फायनली आपल्या नजरेसमोर आता आलेलं आहे. नाही म्हटलं तरी 3 वर्ष अगोदर आपण ह्याचा विचार केला होता बघण्याचा, दर्शनाचा, पण साक्षात आता दर्शन झालेले आहेत आपल्याला. हे जे शालिग्राम आहे ना ते तयार केलेलं आहे, पण ते मला वाटतं ते रिअल आहे की काय माहिती नाही. पण बघा हे असं सर्व म्हणजे चिनी हातोडीच्या माध्यमातून तयार केलेलं आहे. याला सच्चा शालिग्राम म्हणतात. आणि ही कालीगंजची नदी आहे भावानो. ते ह्या कालीगंजच्या नदीमध्ये छोटे छोटे असे दगड असतात, त्याच्यामध्ये आतमध्ये असतो. जर तुम्ही शोधलात तर तुम्हाला नक्की भेटेल ह्या नदीमध्ये. बघा असं काय भारी खतरनाक वातावरण, आणि ह्या वातावरणामध्ये आपण चाललेलं भावानो. हे कसं वाटलं तुम्हाला एकदा कमेंट करून सांगा, कारण की नेपाळमध्ये हे लय फेमस आहे म्हणा किंवा लय चांगलं आहे की या नदीमध्ये भेटणं म्हणजे भेटणारच. आता आपण मुक्तिनाथला गेलो तर तिकडे शोधण्याचा पण प्रयत्न करूया आपण. जर भेटला तर आपलं नशीब म्हणायचं, आपल्यावर बाबाचा आशीर्वाद आहे असं समजायचं. चला बघूया का. नेपाळ का बोचा पार्टी म्हणजे बच्चा, लहान पोरांना बोचा म्हणतात इकडं. तर हे बारकी पोरं बोचा पार्टी. हॅलो हॅलो. आणि बारकी बोचे नमस्ते. हे बोचा पार्टी आहेत नेपाळचे. हॅलो. पोरा बोचा बोचा. अरे हॅलो बोचा पार्टी. हॅलो 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 बाऊस. तर आता जेवढे पण पोरं गेली त्यांना या नेपाळमध्ये बोचा म्हणतात. आणि बोचा पार्टी बघितलं असाल तुम्ही म्हणजे बच्चा. बोचा लय बहुत मस्ती करताय बोचा. तर मित्रांनो हे बघा, हे पास आहे ते इथं दाखवावं लागतं. इथं चेक होतं पास आपला, त्याच्यानंतरच आपल्याला पुढे जायला भेटतं. आणि हे बघा हाय अलर्ट आहे. अल्टिट्यूड आहे मुक्तिनाथ 3800. आणि आता आपण जाणार मुक्तिनाथ साईडलाच. तर हे असं आहे. आणि इकडचं वातावरण बघा कसं खतरनाक आहे. आणि इथं तुम्हाला चेकपोस्टवर चेक करावं लागेल तुमचा पास, त्याच्यानंतर तुम्हाला पुढे एंट्री भेटते. आणि तुम्ही माझ्या समोर बघताय कालीगंजची नदी. मुक्तिनाथच्या रस्त्यावर चाललेलं आहे. आणि पहिला गाव येणार आहे ते म्हणजे कांगबेनी. नाही म्हटलं तरी नेपाळीमध्ये लिहिलेलं आहे. किती किलोमीटर आहे आपल्याला पण नाही माहिती. नाही मला 5-6 किलोमीटर असेल मला वाटतं कांगबेनी. बघूया आता पुढचा नजारे बघत जा. तर मित्रांनो या दादाने आपल्याला लिफ्ट दिलेली आहे इथपर्यंत. हा पण भाव भेटला, त्यांचं काम चालू आहे तिथं तिथपर्यंत. आणि भावानो डोळ्यात न मावणारे असे नजारे आहेत ना बाबा. काय खतरनाक नजारे आहेत, काय खतरनाक नजारे असे आहे भावानो. जर तुम्हाला नजारे बघायचे असतील तर भावानो खरोखर मुक्तिनाथलाच या भावानो. नजारे बघण्यासारखे आहेत. तुम्ही बघताय कालीगंजची नदी चालली. तर मित्रांनो आपण असं रस्त्यावरनं चालत होतो. तर आपल्या स्वागतासाठी नेपाळच्या पोरी 3 पोरी इथं उभ्या राहिलेल्या आहेत. हॅलो अतिथी देवो भव लिहिलेल्या 3 पोरे त्या बघा. हॅलो त्या बघा नेपाळच्या 3 पोरी. सॉरी धन्यवाद धन्यवाद. तर मित्रांनो हे असं काय इथं ॲग्रो फार्मिंग आहे हिमालयन. आणि हे असं एक टी शॉप आहे. टी शॉप म्हणाल किंवा घर पण आहे त्यांचं. आणि घरामध्ये बघा चला दाखवतो आतमध्ये. चहा पिण्यासाठी थांबलेलं आहे. बाहेरून एकदम दगडाचं आहे पण आतमध्ये बघा का पॉश आहे. आणि हे बघा खतरनाक. हे आपलं नॉमेड भाऊ चाय पियाला थांबलेलं आहे. आणि एकदम हायफाय आहे. आणि डॉगेश भाई बघा. अरे मित्रांनो काला चाय भेटलाय बऱ्याच टायमानंतर. नाहीतर तो दुधाचा चाय पित होतो. आज जरा काला चाय एकदम घरगुती आहे म्हणजे घर आहे तिथंच भेटलेलं आहे आपल्याला काला चाय. कसा आहे टेस्ट कर जरा बघू आहे काय. तर मित्रांनो हे समोर बघताना पुरी सफरचंदाची बाग आहे यांची नदीच्या काठावर. एकदम जबरदस्त. आणि हवा बघा भावाने एकदम बेकार सुटले, लय जोरात सुटलेले. भाव लिफ्ट घेता पण भावाने एवढं बेकार हवा होती ना, एवढी बेकार. फाटून 4 झाली वाटलं का आता पडतो की काय. एवढी जोरात बेकार हवा सुटली होती. लय खतरनाक लय डेंजर झाला होता भाऊ.
कसा सफर आहे आपला काय माहिती भावानो, लय बॅगा बिगा उडवत नेत होता आणि एवढी जोरात हवा सुटले ना, काय सांगू तुम्हाला, लय बेकार जोरात हवा सुटले, एकदम खतरनाक हवा सुटले भावानो. आणि तुम्ही माझ्या पाठी बघताय बोर्ड आहे, त्या बोर्डवर लय डेंजर हे आहे आणि हवा एवढी जोरात सुटले भावानो, काय खतरनाक. भाऊ क्या बोल रहा है, उडून येते काय लय डेंजर हवा आहे भावानो. आणि असं नाही, आता थोडी थांबली ना एकदा तणकवून जोरात, म्हणजे आमची बॅगेवर वजन आहे भावानो, वजन असतं तर माणूस हलत नाही, पण ही एवढी हवा बेकार आहे की भावा ते वजना सकट आम्हाला लोलवते, तुरला उडवते. रस्ता भावानो पुढचा 10-15 किलोमीटरचा लय कठीण असणार आहे मला तर वाटतंय. बघूया आपला सफर कसा होणार आहे, काय होणार आहे. तर तुम्हाला भावानो व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, व्हिडिओमध्ये लय ॲडव्हेंचर होणार आहे. बघूया आता काय. आपण पोचलेले मुस्ताम कल्चर म्युझियममध्ये आणि हा असं इकडं काय गाव वगैरे थोडी 2-4 घरांची गाव आणि असं काय होतं. तर भावानो तुम्हाला कुठं लिफ्ट भेटले ती बघा एकदा. हे बघा ट्रॅक्टरमध्ये यो भाव आहे, लिफ्ट भेटले आणि काय असे नजारे आणि आपल्या बॅगा वगैरे असं ठेवून आम्ही चाललेलो आहे. खतरनाक व्ह्यू. बाय, थँक्यू. वापर पण नाही झाला. तर भावानो एक शॉट झाला, आता एकदम जोरात हवा आली, आपल्याकडे मॅट होता, केला उडून डायरेक्ट नदीत. कालीगंज के नदी में मैंने समर्पित कर दिया, असा झाला भावानो. अरे आता कसं होणार पुढं मलाच नाही माहिती, फुल थंडी आहे आणि डेंजर सीन होणार आहे वाटतंय. 5 खतम कहाणी आहे भावानो. टोपी पण उडायची म्हणून धरून ठेवतो, मॅट गेला. तर मित्रांनो आता आपण पोचलेलो आहे कामगेनी गावामध्ये आणि इकडचा कामबेनी गावामध्ये पोचलेलं आहे आणि इकडचा असा ना काय नजारा आहे. आणि तिकडं बघा समोर शालिग्राम होमस्टे वगैरे भेटून जातील तुम्हाला भावानो. लय जबरदस्त माहोल. आणि आपण गावामध्ये आलो आहे, आता लिफ्ट भेटली ट्रॅक्टरनी, आता आपल्याला चढत वरती मुक्तीनाथ रस्त्यावर जायचं आहे. तर थोडीशी वाटणार आहे, पण गावचे नजारे बघत जाण्यात अभिमान पण वाटणार आहे. तर बघूया इकडचा नजारे आणि इकडची संस्कृती आणि इकडचं वातावरण एकदम काय. तर मित्रांनो आपण फायनली पोचलेलो आहे कांगबेनी गावामध्ये आणि कांगबेनी गावाचा नजारा काय असा आहे, एकदम खतरनाकवाला. हे बघा कांगबेनी आणि त्यांनी आपल्याला मॅट दिला. धन्यवाद भावाने. हे मॅट परत आपल्याकडे फिरून आलं. ओके, थँक्यू सो मच. नेपाल के लोग बहुत प्यारे हैं और हेल्पफुल भी है भाई. आम्ही सोडून दिलं आता, म्हणलं खूप सोडली होती लागणार भयानक. आणि बाई त्यांना मिळाला, ते घेऊन आले होते गाडीवरती बांधून आणि ओळखू आला, कारण त्याला एक पांढरी दोरी एक काळी दोरी. त्यांना विचारलं की बाई असं झालंय का, ते म्हणले हा सापडलाय मला नदीत, त्यांनी देऊन टाकला. बाई खतरनाक लोक आहेत. हो आणि इकडचा नजारा बघा, गव्हाची शेती वगैरे करतात, एकदम जबरदस्त आणि फुल हवा आहे भावानं. लय कठीण रस्ता आहे. तर मित्रांनो आपल्याला डायरेक्ट लिफ्ट भेटले मुक्तीनाथची ट्रॅक्टरवरनं. तर काय नजारे असे आहेत एकदम खतरनाक. हे बघा व्ह्यू बघा, डोळ्यामध्ये माती जाते भावानं, लय डेंजर आहे, पण फुल ॲडव्हेंचर करत आपण जाऊया बाबाच्या दर्शनाला. व्ह्यू बघा. पण शालिग्राम आणि एवढी बेकार हवा सुटले ना भावानं, लय डेंजर हवा सुटले भावानं. एवढा भारी वाटतंय ना, लय डेंजर आहे आणि हवा जोरात सुटली ना, तर या पाठी माती आहे ती सर्व भावानं डोळ्या वगैरे जाते, लय डेंजर. आणि काय असं वातावरणात ना आपण तुमचा भाव चाललाय एकदम मुक्तीनाथला या ट्रॅक्टर मधला भावानं. आणि इकडचे नजारे बघा भावानं, काय खतरनाक आहे. असा तुमचा भाव चाललेला ट्रॅक्टर मधनं, लय भारी मजा येते भावानं, लय भारी. I'm breaking the mold. Sky is the limit.
पोहोचलेलो आहे मुक्तिनाथ बाबाच्या मंदिराजवळ आणि नाही म्हटलं तरी इथून 1 किलोमीटर अंतरावर आहे. तो ट्रॅक्टरमध्ये जो भाऊ होता त्याने आपल्याला इथं सोडलेला आहे. तुम्ही जर बघितलं असाल तर लाईव्हमध्ये व्ह्यू दाखवतच आलो होतो तुम्हाला. आणि परत एकदा तुम्ही व्ह्यू बघा, काय खतरनाक व्ह्यू आहेत भावांनो, काय खतरनाक व्ह्यू आहे. आणि फुल ॲडव्हेंचरवाला रस्ता होता आणि डेअरिंग तर पाहिजे भावांनो. असं रस्त्यावर गाड्या चालवणे म्हणजे काय खायचं काम नाही भावांनो. इकडच्या लोकांना फुल एक्सपिरियन्स पण आहे आणि इकडचे नजारे बघण्यासारखे बाप आहेत नजारे बाप. बघा इकडचे काय नजारे आहेत, थंड थंड हवा चालली आहे. आणि फायनली आपण 3800 मीटरच्या उंचीवरती आपण पोहोचलेलो आहे, एकदम उंचावरती. आणि थोडासा श्वास घ्यायला पण जरा दिक्कत वाटते. तसं पण आपण चालत नाही आलो, गाडीने आलो, पण थंड हवेमुळे जरासा दिक्कत होते. पण लय भारी वाटतंय भावानो. आणि असे काय नजारे आहेत. तर एकदम मित्रांनो आपण एवढा वरती आलेलं आहे. त्या रोडवर आपल्याला दादाने सोडला होता आणि खालून वर येताना भावानो लय बेकार हालत झाली. एकदम दम लागतं जास्त, म्हणजे एकदम हाईटवर आलेलं आहे त्याच्यामुळे जास्त दम लागतं. आणि इकडं बघा संपूर्ण गाडी पार्किंगचा एरिया वगैरे बनलेला आहे. तुम्ही घोडे खच्चरने पण जाऊ शकता, पण कशाला अवघड 2-1 किलोमीटर आहे तर तुम्ही चालत पण जाऊ शकता. असं काय नजारे आहेत इकडचे. इथून नाही म्हटलं तरी 2 ते 3 किलोमीटर अजून बाकी आहे. चला तर जाऊया. तर फायनली आपण पोचलेलो आहे मुक्तिनाथ मंदिराच्या जवळ. इथून नाही म्हटलं तरी 2 ते 3 किलोमीटर आहे. तर तुम्ही इथून घोड्याने जाऊ शकता किंवा अशा पालख्यात त्याच्याने पण जाऊ शकता. पण आता एवढं जवळ येऊन पण तुम्ही जर घोड्याने जाऊ असेल काय मतलब नाही. फक्त 1-2 किलोमीटर आहे. तर 2 किलोमीटरसाठी भावाने तुम्ही घोड्याने जाताय तर काय. आणि सपाट रस्ता आहे भावाने, चढाई पण एवढी जास्त नाही. चला काय असे नजारे आहेत. ह्या नजाऱ्यांसोबत आपण फायनली मुंबई टू मुक्तिनाथ यात्रा पुरी करायला फक्त 10 ते 15-20 मिनटाचं अंतर राहिलेलं आहे आपलं. आणि आता आपण अशा मार्केटमध्ये 2:05 भावानं वरचं वातावरण बघा, पुरं ढग डोंगराच्या खाली उतरले. आणि हे बघ शालिग्राम बघ. आणि जर तुम्हाला ओळखायचे असतील तर हे बघा हे शालिग्राम आहेत. तर हे तुम्ही असे दिसतात. हे बघा ह्याच्यावर थोडी डिझाईन असते. शालिग्राम नेपाळचा सर्वात फेमस म्हणजे त्यांचा हत्यार म्हटलं तरी चालेल. आणि हे वाडगे आहेत जे असे गोल गोल फिरून शांतीसाठी वापरले जातात. चला सच्चे शालिग्रामचं असं काय दिसतंय. आणि ह्या टोप्या बघा एकदा घालून बघ भावा कशी दिसते, एकदम जबरदस्त. हे मडका दिसतंय जो मडकं दिसतंय मडकं. आणि हे असं दुकान आहे. इकडची टोपी. वरती पण एक मंदिर आहे, गौतम बुद्धांचं आहे की कसलं आहे ते पण नाही माहिती आपल्याला. पण आपण वरती जाऊन बघूया. गुंबा. तर मित्रांनो वरती आहे गुंबा. चला. तर मित्रांनो आपल्याला असं काय राहायला भेटलं आहे, म्हणजे थोडासा अंधार आहे आता पण राहायला भेटलेलं आहे आपल्याला, व्यवस्था झाली. मुक्तिनाथ मंदिरापासून 500 मीटर पहिलं भेटलं आहे. तर म्हणजे 2 दिवसाचाच व्हॅलिडिटी असते इथं राहण्याची, फ्रीमध्ये राहू शकताय. तर बघूया आपला काय एक्सपिरियन्स आहे इथला, तर तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगतच राहील हे कसं काय आहे. आत्ता आलेलं जरा आराम करतो कारण की पुरा चालत इथूनच थोडासाच चाललेला पण पुरी हवा टाईट होऊन गेले, कारण की म्हणजे श्वास घ्यायला पण जमत नव्हतं. आणि तुम्ही माझी हालत पण बघू शकताय. आता मंदिर इथून फक्त 500 मीटरवर आहे. तर आज नाही तर उद्या आम्ही दर्शनाला जाऊ. चला बघूया आता पुढं काय. कारण आता आपण चाललेलं आहे मुक्तिनाथ बाबाच्या दर्शनासाठी. सकाळचे वाजले 7 आणि आपण निघालो आहे मुक्तिनाथ मंदिराकडे. काय असं रस्ता आहे आणि काय असे नजारे आहेत.